नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच साईज ब्लाऊजची छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर आपल्याला इथं मागच्या साईडला खूप छान अशी आणि सोपी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे। 1 इंच आपण घेतो, परंतु या डिझाइनसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच। छातीचा चौथा भाग आहे 8 इंच। डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी इथं गळा ओपन करत आहे 2 इंचावरती। खालच्या साईडला इथं आपल्याला 3 इंचाची पट्टी लक्षात ठेवून 3 इंचाची पट्टी कटिंग करून घ्यायची आहे। तर ही 3 इंचाची कटिंग केलेली पट्टी आपल्याला ब्लाउज पीस सहित वेगळी करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर अस्तरवरती आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचं। वरती 2 इंचावरती गळा ओपन केला तर तेच माप सरळ रेषेत आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला बरोबर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर एक सारख्या मापात 4 इंचावरती खुणा करून आणि गळ्याला आकार देऊन घेतला। सेम तोच आकार दुसऱ्या बाजूला बरोबर अस्तरवरती उमटवून घेतला आणि त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती अस्तर आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। ब्लाउज पीस सुद्धा आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई करून आणि अस्तर पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी उलट्या दिशेने आपल्याला अस्तर बरोबर ठेवून घ्यायचा। आधी हे वेगवेगळे पार्ट बरोबर ॲडजस्ट करून आणि मग ते आपल्याला ठेवून घ्यायचे। त्याच्यानंतर गळ्याभोवती आणि कमरेच्या जागेवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर गळ्याकडचा भाग मी आधी कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर कमरेकडच्या बाजूला सुद्धा मी सरळ रेषेत शिलाई करून घेत आहे आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर पूर्ण गळ्याला आणि खालच्या बाजूला छोटे छोटे बारीक कट मारून घ्यायचे, म्हणजे की अस्तर छान असा पलटवला जातो। त्याच्यासाठी आठवणीने आपल्याला छोटे छोटे कट हे पूर्ण गळ्याला मारून घ्यायचे आहेत, कारण आपण इथं बिना पेपर कॅनव्हासची डिझाइन तयार करत आहोत। त्याच्यानंतर हाताने छान प्रेस करत आणि मग आपल्याला बरोबर अगदी एक लाईन इंची टेपच्या 1 लाईन इतकं शिलाई मार्जिन सोडत आणि थोडं थोडं पकडत आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे। आकार हा बरोबर हाताने बाहेर काढून आणि हाताने छान ब्लाउज पीस बरोबर प्रेस करून घ्यायचा आणि मग गळ्याला शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर बघू शकतात मी अस्तरच्या बाजूनी सुद्धा पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा हा आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायचा आहे। तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचा अस्तर सुद्धा गळ्याभोवती शिलाई करून पलटवून आणि ह्याच पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात ह्याच पद्धतीने मी दुसराही भाग बरोबर अस्तर पलटवून आणि रेडी करून घेतलेला आहे। सेम दोघंही पार्ट हे रेडी झाल्यानंतर आपल्याला आपण 3 इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे, तर ती आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर सर्वात आधी खालच्या बाजूला आपल्याला सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची। तर आपण इथं 2 इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे, म्हणून आपल्याला बरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर पकडायचं आहे, जेणेकरून मागचा आणि पुढचा भाग मागे पुढे होणार नाही। याच्यासाठी आपल्याला बरोबर शिलाई मार्जिन आपण जितकं घेतलं तितकंच आपल्याला शिलाईमध्ये दाबायचं आहे। त्याच्यानंतर वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन आणि 3 इंचाच्या पूर्ण पट्टीला सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राच्या भागाची आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायची आहे। जर का इथं तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर आपण 1/2 इंच इतकं ॲड करू शकतो, परंतु जर का तुम्ही माझ्यासारखं 2 इंच घेतलेलं असेल तर 1 इंच आतमध्ये आणि 1 इंच आपल्याला कमरपट्टीला आणि फिटिंग शोल्डरच्या जागेवरती
लागत असतं. त्याच्यानंतर मी एक्स्ट्राच्या सर्व भागाची कटिंग करून आणि मग आपल्याला गळ्याकडचे दोघंही पार्ट आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत. अशा पद्धतीने दोघंही बाजूंना बरोबर ठेवून घ्यायचे, फिटिंगच्या बाजूला बरोबर ठेवून आणि मग आपल्याला ते जोडायचे आहेत. त्याच्यानंतर इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, म्हणून ही पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे. तर ही छोटी बारीक समोसा लेस मी इथं यूज करून घेत आहे. तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार यूज करू शकतात. बघू शकतात ही पट्टी वरच्या बाजूला मी कशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड केलेली आहे. तर बघू शकतात ह्या पद्धतीने मी बरोबर आतमध्ये फोल्ड करून आणि लेस ही बरोबर बाहेरच्या बाजूला केलेली आहे. तर हा भाग जोडत असताना आपल्याला साईड फिटिंगच्या बाजूकडून जोडून घ्यायचा आहे, जेणेकरून गळ्याचा आकार चुकायला नको आणि मागे पुढे होऊ नये याच्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने जोडून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं मी सरळ रेषेत बरोबर ही लेस जोडून घेत आहे आणि मग दुसऱ्या बाजूने बरोबर साईड फिटिंगच्या बाजूने दुसरा पार्ट आपल्याला ठेवून आणि मग जोडायचा आहे. त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट अशा पद्धतीने बरोबर मी एकसारखं माप पकडत आणि ठेवून घेत आहे आणि बरोबर त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची. इथं शिलाई झाल्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूला सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई उसवण्याचे चान्स राहणार नाही. तर बघू शकतात अशा पद्धतीने मी डबल शिलाई करून घेतली आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा डबल शिलाई करून घेतली. खालच्या बाजूला सुद्धा चेक करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी एका बाजूला राहिलेली डबल शिलाई मी लगेचच मारून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं डिझाईनसाठी छोटे छोटे बो तयार करून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी इथं मी ही 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे, ती सुद्धा ब्लाऊज पीसची. ती आतमध्ये दोघंही बाजूंनी फोल्ड करून आणि तिच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी जाड किंवा बारीक घेऊ शकतात. बरोबर अशा पद्धतीने मी ती तयार करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला बो तयार करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी सुद्धा मी ही 3.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तर बघू शकता ही 3.5 इंचाची घेतलेली आहे आणि ती उलट्या दिशेने फोल्ड करून आणि तिच्या भोवती आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि ती लगेचच आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. तर ती एखाद्या टोकदार वस्तूच्या किंवा पेनाच्या सहाय्याने आपल्याला बरोबर फोल्ड करून घ्यायची. तर बघू शकतात मी पेनाच्या सहाय्याने ती बरोबर अशा पद्धतीने उलटी करून आणि छान करून घेतली. त्याच्यानंतर तिचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर बघू शकतात समान 2 भाग करून घेतले आणि त्याच्यानंतर जी छोटी पट्टी आपण तयार केलेली आहे तिचे सुद्धा 2 समान भाग मी करून घेतले. त्याच्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या 2-3 प्लेटा घ्यायच्या आणि मग त्याच्यावरती आपल्याला मशीननी शिलाई करून घ्यायची किंवा मग सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ती गोल करू शकतात. नंतर ही पट्टी अशा पद्धतीने आपल्याला पकडून आणि उलट्या बाजूने अशा पद्धतीने पकडून आणि शिलाई करून घ्यायची. तर आतल्या बाजूला बरोबर आपल्याला शिलाई करायची आहे आणि ती एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने बरोबर आतमध्ये टाकायची आहे. तर बघू शकता ती शिलाई झाल्यानंतर मी आतमध्ये बरोबर टाकून घेत आहे. सेम याच पद्धतीने दुसरी सुद्धा डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला 2 बो तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी तयार करून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला जिथं जोडायचे आहेत तर तिथं बरोबर एकसारखं माप पकडत दोघंही बाजूंना आपल्याला बरोबर खडूने आखून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तयार केलेले बो आपल्याला बरोबर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे किंवा मग तुम्ही इथं पिना लावून सुद्धा सेट करू शकतात. तर इथं बरोबर अंतर हे आपल्याला एका मापात ठेवायचं आहे, म्हणजे गळ्याला छान अशी फिनिशिंग येईल. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून आणि दुसऱ्या बाजूला बरोबर मी ती डिझाईन सेट करून घेतली
आणि त्याच्यानंतर लगेचच तिथं सुद्धा मी शिलाई मारून घेत आहे। त्याच्यानंतर मैत्रिणींनो पूर्ण गळ्याला आणि कमरेला आपण जिथं समोसा लेस लावलेली आहे तिथं आपल्याला बारीक लेस यूज करायची आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकतात। तरी मी ही छोटी बारीक लेस अशा पद्धतीने लावून घेत आहे। गळ्याचा आकार चुकायला नको म्हणून मी थोडं थोडं पकडत आणि लेसवरती शिलाई मारून घेत आहे। शेवटी कटिंग करून थोडा भाग आतमध्ये फोल्ड करून आणि लॉक करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने लेस लावून घेतली। त्याच्यानंतर आपण जिथं समोसा लेस लावून घेतली तिथं वरच्या बाजूला आपल्याला तीच लेस लावून घ्यायची आहे आणि तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ब्लाऊजची डिझाईन नक्की ट्राय करून बघा, आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। तर आतील जी बोची मी डिझाईन बनवलेली आहे तर इथं तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरच्या कपड्याने सुद्धा डिझाईन तयार करू शकतात। जर का तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असेल तर त्याच्याने जर का तुम्ही बो तयार केले तर अजून याच्यापेक्षा छानच लुक येणार आहे। तर कशी वाटली फायनली आपल्या ब्लाऊजची डिझाईन अशा पद्धतीने तिला लुक आलेला आहे। तर कशी आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। खूप सोपी आणि खूपच छान अशी डिझाईन आहे।